यांचा याच्याचा रोल काय याची माहिती आम्ही घेतली. ईडी गेल्या 18 वर्षामध्ये 2022पर्यंत 147 नेत्यांची चौकशी केली आणि त्या 147मध्ये 85% नेते हे विरोधी पक्षाचे, नॉन BJP. त्यामध्ये 115 विरोधी पक्षाचे म्हणजे 95% ज्यांची चौकशी झाली हे अपोजिशनचे आहेत, म्हणजे 95%. आता त्याच्यात आम्ही माहिती मिळवली काँग्रेसचे 24 आहेत, TMC तृणमूल काँग्रेसचे 19 आहेत, NCPचे 11 आहेत, शिवसेनेचे 8 आहेत, DMK 6, BJD 6, RJD 5, BSP 5, समाजवादी पार्टी 5, TDP 5, आप 3, CPM 2, नॅशनल कॉन्फरन्स 2, PDP 2, AIDMK 1, मनसे 1, TRS 1. म्हणजे भाजप सत्तेवर आल्यापासून 8 वर्षामध्ये 121 नेत्यांच्या कारवाई केली. त्याच्यामध्ये एक मुख्यमंत्री, एक माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षाच्या सरकारमध्ये 14 मंत्री, 24 खासदार, 21 आमदार, 7 माजी खासदार आणि 11 माजी खासदार. ईडी करून कारवाई ज्यांच्यावर केली गेली त्यात एकही BJPचे नाही आहे. आता हे जे पक्ष कोणा किती कारवाई केली याचे काही आकडे मी तुम्हाला दिले. अजूनही काही दिवशी माझ्याकडे विशेषतः 2014ला हे सरकार सत्तेवर आले. 2014 ते 2022 या सगळ्या काळाचा आकडा बघितला तर काँग्रेस 22, तृणमूल काँग्रेस 19, राष्ट्रवादी 11, शिवसेना 8, DMK 6, बिजू जनता दल 6, RJD 5, BSP 5, समाजवादी 5, तेलुगू देशम 5, आम आदमी 3, CPA 2 वगैरे वगैरे वगैरे. आता काँग्रेसचं राज्य होतं 2004 ते 14, तेव्हाही काय ॲक्शन घेतलं आहे. पण 2014 म्हणजे 4 ते 14 या 10 वर्षात 26 लोकांची ॲक्शन घेतली ईडी. त्या 26मध्ये 5 काँग्रेस आहेत आणि भाजपचे 3 आहेत. यावरून असं दिसतं की काँग्रेस फणीस UPAच्या काळात ईडी राजकीय हेतूनं वागत नव्हती, त्या पद्धतीनं कारवाई करत नव्हती. आज राजकीय सुरापोटी कारवाई केल्या जातात आणि ईडी हा भाजपचा एक सहकारी पक्ष बनलेला आहे. ईडी कोणावर येणार आहे, कधी कारवाई करणार आहे हे भाजपच्या नेत्यांना माहीत असतं. त्यासाठी धमक्या देतात. कोणत्या नेत्यावर कारवाई करायची याचे आदेश भाजप कार्यालयातून निघतात का काय अशी शंका यावी असंही वातावरण त्या ठिकाणी आहे. आणि UPA आम्ही लोक सत्तेवर असतो त्या काळात ज्या कारवाई झाल्या आहेत त्याच्यात काँग्रेस 5, तृणमूल काँग्रेस 7, DMK 4, BJP 3,
बीजेपी जनता एक आणि इथे एक याचा अर्थ स्वच्छ आहे की डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कालावधीमध्ये ईडीचा गैरवापर केलेला नाही आणि करत असताना स्वतःच्या पक्षातल्या सुद्धा लोकांच्या चौकशी करायची वेळ आली की तिथेही कारवाई केलेली आहे. आणि या सगळ्यामध्ये विरोधी पक्ष मुख्य जो आहे बीजेपी त्याचं नाव या ठिकाणी नाही. आणि म्हणून आज या आयुधाचा सतत गैरवापर हे करून एक प्रकारचं दहशतीचं वातावरण तयार करणं